ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपकांता राधाकांता नमस्तुते। तप्त कांचन गौरंगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामा रामा हरे हरे। तर ज्यांच्या आनंदासाठी आज आपण इथे जमलोय, ज्यांच्या आनंदासाठी आज आपण इथे गीता शिकतोय, त्या प्रभू श्रीकृष्णांना आधी वंदन करूया। श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी साष्टांग नमस्कार करूया। श्रील प्रभुपादांना वंदन करूया। नामनिष्ठदास प्रभूजींना वंदन करूया। आणि माझ्या प्रेरणा मनीषा माताजी, पूजा माताजी आणि अन्वया माताजी यांना वंदन करून आज आपण आपल्या अध्यायाची सुरुवात करूया। आज आपण घेणार आहोत 2 अध्याय, अध्याय 13वा आणि अध्याय 14वा। तर इस्कॉन श्री श्री राधा गोविंद टेम्पल मंगळुरू यांच्या 18 दिवसात गीता समजून घेऊया या अध्ययनात तुम्हा सर्व बालगोपालांचं स्वागत आहे। आज आपण क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजे प्रकृती, पुरुष आणि चेतना यांच्यामधला फरक आणि भगवंत आपल्याला याबद्दल काय मार्गदर्शन करतायत हे शिकणार आहोत। तर आपण या प्रार्थनेने सुरुवात करूया। कोण म्हणणार होतं प्रार्थना? आणखी कोणाकोणाला म्हणायची आहे? सगळ्यांनी अनम्यूट करा बरं। कोण कोण म्हणणार आहे? सगळ्यांनी अनम्यूट करा पटापट। ओके गुड। ओके चला स्टार्ट करायचं आता। सुरू करा आता म्हणायला प्रार्थना। मॅम आधी कोणी म्हणायचं? सगळ्यांनी मिळून म्हणायचं सोबत। ओके चला स्टार्ट। मॅम कृष्णा 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 हरे कृष्णा कृष्णा केशवा पाहि मां राघव राम खूप छान। हरे कृष्णा। खूप छान मुलांनो। आता सगळ्यांनी मिळून एकदा पंचतत्व मंत्र म्हणायचा, ठीक आहे? चला बरं सगळ्यांनी मिळून एकदा पंचतत्व मंत्र म्हणायचा। जय जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त। तर आता मला सांगा मधले कोण आहेत? चैतन्य महाप्रभू। खूप छान। आणि मग नंतर निळ्या ड्रेस मधले हे कोण आहेत? नित्यानंद महाप्रभू। आणि ते कोणाचा अवतार आहेत? लॉर्ड ब्रह्मा। आणि हे जांभळ्या वस्त्रामधले आणि ते राधा राणींचा अवतार आहे। आणि हे अद्वैत आचार्य ते कोणाचा अवतार आहेत? आणि सदाशिवांचा अवतार। आणि शिवाचा ठाकूर हे नारदांचा अवतार आहे। खूप छान मुलांनो। आता आपण सुरुवात करूया आपल्या 13व्या अध्यायाची, क्षेत्रज्ञ विभाग योग। तर पहा आता अर्जुनाला काय काय जाणून घ्यायचं होतं आधीच्या अध्यायात आपण पाहिलं।
नाही, आपण काल भक्ती योग पाहिला. ठीक आहे. आज या अध्यायामध्ये अर्जुनाला काय काय जाणून घ्यायचंय पहा, की आपण कोण आहोत, शरीर आहोत की आत्मा, हा प्रश्न त्यांनी दुसऱ्या अध्यायात विचारला होता. बरोबर आहे. मग आता तो काय विचारतोय, भोक्ता कोण आहे, खरा एन्जॉयर कोण आहे, प्रकृती म्हणजे काय आहे हो? ज्ञान म्हणजे खरं काय आहे. पहा, अर्जुन पुन्हा एकदा भगवंतांना विनंती करतोय. त्याचं विराट रूप पाहून झालं, भक्ती योगाबद्दल त्यांनी माहिती घेतली. आता पुन्हा एकदा तो भगवंतांना विनंती करतोय. या फोटोमध्ये दिसते ना, पुन्हा एकदा तो विनंती करतोय आणि विचारतोय, मला आणखी डिटेल मध्ये सांगता का भगवंत, की आपण कोण आहोत, शरीर आहोत की आत्मा आहोत, भोक्ता कोण आहे, प्रकृती म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय, या गोष्टी अर्जुन भगवंतांना विचारतोय. तर आता आपण पुढे जाऊन पाहूया की आपण कोण आहोत. आता आपल्या शरीराचे असे 3 पार्ट्स आहेत. तर सगळ्यात बाहेरचा पार्ट, मधला पार्ट आणि सगळ्यात आतला पार्ट. तर सगळ्यात बाहेरचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात स्थूल शरीर म्हणजे ग्रॉस बॉडी. मग त्याच्या आतमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा असतं आपलं सूक्ष्म शरीर म्हणजे स्टबल बॉडी. त्याच्याही आतमध्ये जाऊन असतो आपला आत्मा. बरोबर आहे. आता स्थूल शरीर म्हणजे काय, आपण हे पाहिलं होतं, आपलं शरीर हे पंचमहातत्वांनी बनलं आहे. अग्नी, वायू, आकाश, हवा, पृथ्वी आणि पाणी. बरोबर आहे. तर हे जे 5 भौतिक घटक आहेत ज्यांनी आपली बॉडी बनली आहे, ती सगळ्या शरीराचं आपलं बाहेरचं लेअर म्हणजे आपली स्थूल बॉडी. मग त्या आतमध्ये जाऊन जेव्हा आपलं सूक्ष्म शरीर असतं आतमध्ये म्हणजे ती स्टबल बॉडी, त्यात काय काय असतं, तर आपलं मन, छोटा अहंकार, बुद्धी, या गोष्टी आपल्या मधल्या लेअर मध्ये असतात. त्याच्याही आतमध्ये जाऊन शरीर म्हणजे काय, चित्त आणि आनंद. हा, सच्चित आनंद. आपला आत्मा काय आहे, सच्चित आनंद आहे. तर तिसऱ्या लेअर मध्ये असतो आपला आत्मा. तर आता पुढे जाऊन आपण पाहू. पहा, आपण काय काय शिकलो होतो. आपण शरीर नाही, आपण काय आहोत, आणि आपल्या आत्म्यात, आपल्या हृदयात स्थित असतो. आणि आपल्या आत्म्याचा आकार केसाच्या टोकाच्या 10,000 1 अंश एवढा असतो. बरोबर आहे की नाही. मॅम 10,000 नाही, सायंटिस्ट म्हणतात की पूर्ण 1 मिलियन कमी असतं त्याचा अंश. 1 मिलियन याच्या खाली. बरोबर. तर आत्म्याचे गुण कोणते आहेत, आत्म्याला जाळता किंवा पुरता येत नाही, किंवा कोणत्या शस्त्राने किंवा अस्त्राने कापता येत नाही, किंवा त्याला ओलं करता येत नाही. बरोबर आहे. हे पण आपण पाहिलं होतं. आणि मृत्यूनंतर आपल्या आत्म्याचं काय होतं, एका शरीरातून तर दुसऱ्या शरीरात ट्रान्सफर होतो. आणि या जन्म मृत्यूच्या बंधनातून आपल्याला सुटायचं असेल तर आपल्याला काय करायची, भगवंतांची सेवा, नामस्मरण करायचंय, भगवंतांची सेवा करायची आहे. आणि मग आपण या जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटून गोलोकाला पोहोचतो. आपण पुढे जाऊन स्वप्नांची दुनिया पण पाहणार आहोत की आपली स्वप्नांची दुनिया कशी आहे. आपण खूप छान ऍक्टिव्हिटी करणार आहोत त्याच्यासाठी. तर या आधी आपण त्यासाठी आपलं शरीर म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, प्रकृतीचे 3 गुण कोणते आहेत, हे सगळं जाणून घ्यायचंय आपण आधी. त्याचा ज्ञान घेणार आहोत. ज्ञान म्हणजे काय या सगळ्याचा. बरोबर आहे. तर हे सगळं आपण पाहिलं. आता पहा, हे या चित्रामधले 5 घोडे म्हणजे आपली 5 इंद्रिय आहेत. कोणती आहेत बरं आपली 5 इंद्रिय? Eyes, ears, nose, tongue. खूप छान. आणि मग आपल्या ज्या 5 इंद्रियांना ज्या दोरीने बांधून ठेवलाय ना, ती दोरी म्हणजे आपलं मन आहे. आपल्या मनाने आपण आपल्या 5 इंद्रियांना बांधून ठेवू शकतो. आणि मनाला कोण कंट्रोल करतं? इंटेलिजन्स आणि सोल. खूप छान. इंटेलिजन्स म्हणजे आपली सद्सद विवेक बुद्धी. आपली बुद्धी मनाला कंट्रोल करते. आणि मग बुद्धीला कोण कंट्रोल करतं? आत्मा. आत्मा. खूप छान. आणि जो हा रथ दाखवलाय ना, ज्याचे 5 घोडे आहेत, त्या रथाची 2 चाक म्हणजे आपली बॉडी आहे. हा, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आपण अजून जेव्हा जास्त पुढच्या श्लोकांचं ज्ञान घेणार आहोत तेव्हा आपल्याला हे गरजेचं आहे, म्हणून आपण आज हे पाहतो. आता हे कोणाला आठवतंय का, आपण आधी पाहिलं होतं? मला आठवतं मॅम. सांगणार मला? मॅम आपलं जे मन असतं ना, ते अहंकाराच्या पिंजऱ्यात बंद असतं.
आणि हो, जो पक्षी आहे तो आपलं मन आहे. हम्म. आणि आपण काय पाहिलं होतं, या आजीचा तो पिंजरा आहे, त्या पक्षी पण तिने आणला आणि तिने पिंजरा खूप स्वच्छ ठेवला. पक्षाची रोज आंघोळ घातली, त्यालाही खूप टापटीप स्वच्छ ठेवलं, पण त्याला अन्न मात्र काहीच दिलं नाही. तर काय होईल? तो मरून जाईल. बरोबर आहे की नाही? मग आता पक्षाला जगवायचंय म्हणजे आपल्याला काय करायचंय? त्याला अन्न द्यावं लागेल, पाणी द्यावं लागेल आणि उंच हवेत सोडावं लागेल उडायसाठी. बरोबर आहे ना? तर तसंच हा पिंजरा म्हणजे आपलं शरीर आहे आणि जो पक्षी आहे तो आपला आत्मा आहे. मग आपण शरीरच स्वच्छ करतो रोज, आत्म्याला स्वच्छ कसं बरं करायचं? आत्म्याला अन्न कोणतं? खूप छान. तर आत्म्याचं अन्न काय आहे? हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि आपण हे पाहिलं होतं आधी चैतन्य चरितामृतामध्ये सुद्धा काय लिहिलंय? हरे नमा हरे नमैव केवलम कलौ नास्ते एव नास्ते एव गतीर अन्यथा. म्हणजे काय? भांडण आणि डोंगीपणाच्या या युगात सुटकेचं एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करणं हा होय. दुसरा कोणताच मार्ग नाही, दुसरा कोणताच मार्ग नाही आणि दुसरा कोणताच मार्ग नाही. तर आता पहा, आपण छोटीशी उदाहरणं पाहू थोडस, ठीक आहे? आपली चेतना म्हणजे काय? आपण हे जाणून घेऊ. कॉन्सिक्वेन्सेस. हो, पण आपण छोट्या छोट्या सिंपल उदाहरणांनी त्याचा जास्त अभ्यास करू. कसं पहा, या फोटोत कोण आहे? कोण सांगू शकतं? तो एक माणूस आहे, तो चोर. त्याला हे दाखवतोय चाकू की जर तू मला रुपये आणि पैसे नाही दिले तर मी तुला मारून टाकल. बरोबर आहे की नाही? आता या फोटोमध्ये हा चाकू कोणाच्या हातात आहे? डॉक्टरच्या हातात आहे. तर तुम्हाला कोणत्या चाकूनी जास्त भीती वाटेल, चोराच्या हातातल्या की डॉक्टरच्या हातातल्या? चोराच्या हातातल्या. का? कारण की डॉक्टर आपल्याला नीट करायसाठी चाकू वापरतात, पण चोर आपल्याला मारायसाठी चाकू वापरतात. खूप छान. तर चोराची प्रवृत्ती ही वाईट असते, पण डॉक्टर आपल्याला मदत करत असतात. मग चाकू म्हणजे जे शस्त्र आहे ते इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट काय आहे? आपली भावना इम्पॉर्टंट आहे. कोणत्या भावनेने आपण ते शस्त्र पकडलं आहे ते इम्पॉर्टंट आहे. हे त्या अर्जुनाला का सांगतायत? कारण अर्जुनाला भीती होती ना, त्याला शस्त्र पकडायचं नव्हतं आणि युद्ध करायचं नव्हतं. का? तर आपल्याच परिवाराला मी कसं मारू, माझ्याच गुरूंना, माझ्याच आजोबांना मी त्यांच्यावरती कसं बाण चालू, ही भीती त्याला लागल त्यामुळे. त्याला पाप लागेल अशी त्याला भीती वाटत होती. बरोबर आहे की नाही? मग भगवंत हे उदाहरण त्याला का देतायत माहितीये? कारण तर भगवंत काय म्हणतायत? शस्त्र महत्वाचं नाहीये, हे दोन्ही पहा, चाकू दोन्ही आहेत, दोघांच्या हातात आहेत, पण त्या मागची भावना जी आहे ना ती महत्वाची आहे. मग ते अर्जुनाला काय सांगतायत? शस्त्राकडे नको पाहू, त्या मागच्या भावनेकडे पहा. तुझी भावना चांगली आहे, आपण धर्मावर विजय मिळवण्यासाठी युद्ध करतोय. बरोबर आहे की नाही? आणि त्याचा धर्म काय आहे? तो क्षत्रिय आहे. त्याचा धर्म काय आहे? युद्ध करणं आहे. आणि समजा डॉक्टर आता म्हणाले की मी ऑपरेशन करणार नाही, मग आपलं काय होईल? आपण म्हणजे एकदम आपलं समजा कोणतं महत्वाचं ऑपरेशन असेल आणि ते झालं नाही तर मग आपली डेथ पण होऊ शकते. हो की नाही? कारण डॉक्टरचा धर्म आहे ऑपरेशन करणं आणि तो चाकू पकडणं हा त्यांचा धर्म आहे. बरोबर आहे की नाही? तसंच अर्जुनाचा धर्म आहे युद्ध करणं, म्हणून त्यांनी युद्ध हे केलंच पाहिजे. आता पुढे बघू. पाप पुण्य म्हणजे काय? पापाची इच्छा का कोणाला असते? हे आता पहा, या माणसाला काय वाटतंय? तो फक्त विचार करतोय, मी हे पैसे चोरू का म्हणून. मग त्याची ही पाप पुण्याची टेंडन्सी त्याला कळत नाहीये, मी चोरी करू का नको, त्याला दोन्ही विचार येत आहेत. बरोबर आहे? मग हा काय म्हणतोय? हा प्लॅनिंग करतोय की या दिवशी मी पैसे चोरेन, म्हणजे त्याच्या मनात पाप आलंय आता. हो की नाही? आता पहा, हे कोर्ट आहे, कोर्टामध्ये ते लोक निकाल देण्याच्या आधी तिथेच भांडतायत, म्हणजे ते तिथं पाप आहे ते पाप आहे का चुकीचं आहे ते भ्रमात आहेत. आता पुढे पहा, हा जेलमध्ये आहे, तो आपली प्रतिक्रिया व्यक्त करतोय. बरोबर आहे? कोर्टामध्ये हे काय करतायत? अव्यक्त प्रतिक्रिया आहेत, त्या व्यक्त करू शकत नाहीयेत ते. पण इथे पहा, तो
आतमध्ये राहून त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहतो, त्याची प्रतिक्रिया व्यक्त करत आहे जेलमध्ये असून सुद्धा. आता हे भगवंतांनी का सांगितलं पुढे जाऊन बघू आपण. पहा आता काय म्हणतात. आता पहिल्यांदा अर्जुनांनी काय विचारलं, चेतना म्हणजे काय. पहिल्यांदा त्यांनी विचारलं की शरीर म्हणजे काय, आपण कोण आहोत हे विचारलं. मग त्याचं उत्तर दिलं भगवंतांनी. मग अर्जुनांनी विचारलं की चेतना म्हणजे काय. आताच आपण त्याचंही उत्तर पाहिलं. पुढे जाऊन भगवान अर्जुनाने विचारलं की भोक्ता म्हणजे कोण आहे, भोक्ता कोण आहे, एन्जॉयर, खरा एन्जॉयर कोण आहे. तर कोण सांगू शकतं बरं खरा एन्जॉयर कोण आहे. कृष्ण आहे. कृष्ण भगवंत हे खरे एन्जॉयर आहेत. तर आता अर्जुनाने तिसरा प्रश्न काय विचारला होता की प्रकृती म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय कोण सांगणार. खूप छान, खूप सुंदर. प्रकृती म्हणजे नेचर आणि आपले निसर्ग आपलं. तर या भौतिक प्रकृतीचे 3 प्रकार आहेत. आजच्या अध्यायातला आपला हा इम्पॉर्टंट पार्ट की आपल्या या भौतिक प्रकृतीचे 3 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत बरं ते 3 प्रकार. आता मी तुम्हाला आपण पाहू आता. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर सत्वगुण म्हणजे ही चांगली गुण, रजोगुण म्हणजे असंख्य वासना असलेले लोक, ग्रीडी लोक, म्हणजे खूप हवरे लोक. तमोगुण म्हणजे अज्ञानी लोक, ज्यांना कशाच देणं घेणं नसतं, जे लालची ना, लालची, जे पूर्णपणे अंधारात किंवा अज्ञानात बुडलेले असतात असे लोक. तर सॉरी, तर आपण या 3 गुणांमध्ये कोणते लोक कोणत्या गुणामध्ये येतात, कोणत्या गुणातली लोक कधी उठतात, ती कधी झोपण्याच्या टायमिंग वरून आपण ते कोणत्या गुणात आहेत हे सांगू शकतो, उठण्याच्या टायमिंग वरून आपण कोणत्या गुणात आहेत हे सांगू शकतो, आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी किंवा ते आणखी काय म्हणजे मृत्यूनंतर त्यांचा आत्मा कुठे जातो त्यावरून ते कोणत्या गुणात आहेत हे आपण ठरवू शकतो. तर पुढे जाऊन आपण आणखी डिटेलमध्ये पाहणार आहोत की काय. मला स्क्रीन दिसत नाहीये. सगळ्यांना स्क्रीन दिसते का मुलांना. कोणाला दिसत नाही, एक मिनिट मला बघू दे. युवराज तू एकदा रिफ्रेश करतो का, कारण सगळ्यांना स्क्रीन दिसते. युवराज एकदा रिफ्रेश करून बघ आणि मग आपण ठरवू, चालेल. चल तर आपण पुढे बघू. आता आपण भौतिक प्रकृतीचे 3 प्रकार पाहिले हो की नाही, सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण. आता पहा हा खेळ कोणाला आठवतो. मॅम मला, मी हा जत्रेत पाहिलेला आहे. जत्रेत पाहिलेला आहे ना. आपल्याला माया कंट्रोल करत असते. खूप छान. कोण सांगितलं, ही हिमांशुनी ना. हो खूप माताजी. सुंदर हिमांशू, खूप सुंदर उत्तर. तर जसं आपण जत्रेतल्या त्या भावल्यांचा खेळ बघतो की नाही, वरचा माणूस त्यांना कंट्रोल करत असतो, तसं मनुष्याला ही माया कंट्रोल करत असते. या मायेचे सुद्धा 3 प्रकार आहेत, काम, क्रोध आणि लोभ, लस्ट, अँगर आणि ग्रीड. आणि जो कोणी या मायेला सुद्धा सरून पुढे जातो तो पोहोचतो भगवंतांच्या लोकात, गोलोकात. तर पुढे पहा, मग या मायेचे 3 प्रकार आहेत, लस्ट, अँगर आणि ग्रीड, काम, क्रोध आणि लोभ, असे मायेचे 3 प्रकार आहेत. आता पुढे आध्यात्मिक पतनाचे 8 टप्पे. समजा या मायेला कोणी सरूच शकलं नाही, ते या मायेमध्येच अडकून राहिले लोक, तर काय होईल बरं. ते जर मायेमध्ये अडकून राहिले तर त्यांचं आध्यात्मिक पतन होईल, अध्यात्माकडे त्यांचं लक्ष कधीच लागणार नाही. आणि त्याचे 8 टप्पे आहेत. ते कसं मॅम होतं. मी सांगू 8 टप्पे. हो सांग. मी सांगू मॅम. हे इंद्रियांच्या वस्तूंचा विचार, आस्तिक आणि कशाची तृष्णा आणि मग तृष्णा. मॅम if lust is unfulfilled, anger arises, completing illusion आणि मग bewilderment of memory, intelligence is lost आणि falls down again into material pool. खूप सुंदर. तर कसे आहेत हे 8 टप्पे. आधी काय होतो, इंद्रियांच्या वस्तूंचा विचार पडतो त्यांना, मग आसक्ती निर्माण होते, कशाची तरी तीव्र इच्छा होते, खूप साऱ्या गोष्टी त्यांना मिळवण्याची इच्छा असते आणि ते त्याच्याच मागे लागतात. आणि लस्ट आणि मग ग्रीड. मग त्यांना काय होतं, समजा त्या इच्छा पूर्ण नाही झाल्या तर त्यांना चिडचिड होते, राग येतो, का तर मला हे मिळत नाहीये म्हणून.
मग त्यांना ते लोक भ्रमात पडतात आणि भ्रमात पडल्यानंतर त्यांच्या स्मरणशक्तीचा गोंधळ उडतो आणि मग त्यांच्या बुद्धीचा पूर्णपणे नाश होतो. अशा प्रकारे ते भौतिक अस्तित्वाच्या जाळ्यात अडकतात. तर हे आहेत आपल्या आध्यात्मिक पतनाचे 8 टप्पे. आता पुढे बघू आपण. आता आपण अशा कोणत्याही गोष्टीची तीव्र इच्छा करायची नसते, कारण आपण आधी पाहिलं होतं, आठवते का? भगवंतांनी काय सांगितलं होतं की आपल्याला जे हवंय तो देतो, आपल्याला ज्याची गरज आहे ते नाही. आपल्याला जे हवंय ते नाही, आपल्याला जे गरज आहे तो देतो. आणि आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे हे त्याला चांगलं माहिती आहे. बरोबर आहे की नाही? मॅम, आपल्या मनात आपण कोणालाच सांगितलं नाही, फक्त मनात जरी विचारलेला कृष्णाला कळतं. हो, म्हणून आपण कोणत्याही गोष्टीचा लोभ करू नये. आपल्याला काय हवंय, कोणत्या गोष्टीची गरज आहे हे सगळं त्याला चांगलं माहिती आहे. बरोबर आहे की नाही? आता पुढे बघू. परीक्षेच्या रूपात प्रकृतीचे 3 प्रकार कसे असतात बरं? भौतिक प्रकृतीचे 3 प्रकार. जे लोक सत्वगुणात असतात ना, ते पहा खूप छान आपापला पेपर लिहितायत, ते शांतपणे, कोणी चिटिंग करत नाहीये. जे लोक रजोगुणातले असतात, पहा ते कशा चिटिंग करतायत. बरोबर आहे की नाही? बघून लिहितायत ते. आणि जे लोक तमोगुणात असतात ना, पहा त्या मुलाला काही देणं घेणं आहे का? तो झोपलाय परीक्षेमध्ये, म्हणजे तो पेपर लिहायचा आहे किंवा त्याला काहीतरी परीक्षा द्यायची आहे या कोणत्याच गोष्टीचं भान त्याला नाहीच आहे, तो तिकडे जाऊन झोपलाय. बरोबर आहे? असे हे 3 भौतिक प्रकृतीचे प्रकार आहेत, आपण परीक्षेच्या रूपात पाहिले. आता पुढे बघा. मग हा पहा, या चित्रामध्ये कोण काय काय मला एक्सप्लेन करू शकतं? मॅम, मी सांगू? सांग. मॅम, एक माणूस आहे, तो लटकलाय आणि खाली खूप साप आहे आणि वरती उंदर ते टहनीला तोडतात आणि त्याच्यावरती मध आहे आणि मध त्याच्यावर आहे म्हणून ते सगळं माश्या त्याला चावतायत आणि मग त्याच्यावर हत्ती पूर्ण झाडाला हलवतोय आणि कृष्ण त्याला वाचवायचा प्रयत्न करतो. एक मिनिट मुलांनो, एक एक जण हँड रेज करा, मग मी प्रत्येकाचं ऐकते. पण आता वेदांगनी सांगितलं श्लोक, तुलाही सांगायचंय? हो. सांग, तुला काय वाटतं ते? एक माणूस झाडाला लटकलाय पण ती वरती उंदरं त्याला पाडायला बघतायत आणि तो त्याच्या अंगावर मध पडतोय म्हणून त्या मधमाशा त्याला चावतायत आणि तो हत्ती पूर्ण झाड पाडण्याचा प्रयत्न करतोय आणि खाली एका म्हणजे तलावात साप आहेत आणि ते कृष्ण त्याला मदत करतायत या सगळ्यापासून. खूप छान. आता कोण सांगणार आहे? अजून कोणी हँड रेज केलाय? उदयन, तुला सांगायचंय? मॅम, कृष्णांनी असा हात दिला म्हणजे त्याला असं दाखवायचा प्रयत्न करतात की तू एक हात सोडून 10 हात पकड. हो ना? खूप छान. अजून कोणाला काय सांगायचंय? उदयन झालं, आणखी कोणी हँड रेज केला होता? मॅम, वेदांतनी. संपदा, तुला बोलायचं? ओके, झालं सगळ्यांचं सांगून. आता पहा, तो त्या झाडावर चढला का हो? पण कशासाठी चढलाय त्या झाडावरती? तो खायसाठी. पहा, तो इतका हवरा आहे तो की त्याला बाकीच्या कोणत्याच गोष्टीचं ध्यान नाहीये. त्याला मधाची इतकी आशा आहे की तो त्या झाडावरती चढलाय, तिथे किती डेंजर आहे तो बघत नाहीये. पहा, तो ते मध खाताना मधमाशा त्याला चावतायत खाली. समजा चुकून तो पडला, तो या सापांच्या मध्ये पडेल. या उंदर हे खोड कुडतडतायत, ते तुटू शकतं कधीही. ते खोडच सोडा, झाडाला हत्ती तोडण्याचा प्रयत्न करतो. तर तो पहा किती म्हणजे किती प्रॉब्लेम्स मध्ये आहे तो. आणि भगवंत काय म्हणतायत, इतक्या प्रॉब्लेम्स मध्ये असताना सुद्धा तू फक्त एकदा माझी हाक मार, मी आलोच तुझ्या मदतीला. भगवंत स्वतः आपल्याला या दुःखांमधून वाचवण्याचा प्रयत्न करतायत. तर आता हे का दाखवलंय? कारण पृथ्वीला काय म्हटलंय कोणाला माहितीये? पृथ्वीला काय म्हणतात ते? आपण जिथे जन्म घेतलोय त्याला काय म्हणतात? मॅम, जन्मभूमी. जन्मभूमी. हो, जन्मभूमी तर म्हणतायत, पण पृथ्वीचं दुसरं नाव काय माहितीये? तिला दुःखालय असंही म्हणतात किंवा मृत्यूलोक असंही म्हणतात. का? दुःखालयम. कारण इथे दुःखांचा खूप मोठा साठा आहे, खूप सारी दुःख आहेत इथे. जेव्हा तुम्ही गोलोकाला जाल ना,
तिथे एकही दुःख नसतं, तिथे फक्त सुख, फक्त आनंद आणि फक्त एन्जॉय एवढंच असतं. मॅम तिथे मृत्यू पण नसते. मृत्यू पण नसतो आणि तुम्हाला ज्या एज मध्ये राहायचंय ना, तुम्ही त्या एज मध्ये परमनंट राहू शकता. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही ज्या एज मध्ये आहेत, समजा तुम्ही भगवंतांना सांगितलं मला या एज मध्येच राहायचंय, तर तुम्ही परमनंट त्याच एज मध्ये राहू शकता. मॅम आणि असं पण तुम्ही खाली पूर्ण पृथ्वीवर नजर ठेवू शकता. पृथ्वीवर काय पूर्ण गॅलेक्सीवरती नजर ठेवू शकता. ब्रह्मांडावरती नजर ठेवू शकता. बरोबर आहे. म्हणून भगवंत काय म्हणतायत, हे ज्या प्राकृतिक अडचणी आहेत ना, प्रकृतीचे 3 प्रकार आहेत, ही सारी दुःख आहेत, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्यातून सुटण्याचा एकमेव मार्ग काय, तू माझा हात, भगवंतच तयार आहेत हात द्यायला आपल्याला, फक्त आपल्याला त्यांचा हात पकडायचा आहे. आता पुढे बघू, पुढे काय म्हटलंय बघा. तर ज्ञान म्हणजे काय, आता आपण काय काय पाहिलं, शरीर आत्मा पाहिला, एन्जॉयर पाहिलं, प्रकृतीचे 3 गुण पाहिले. आता चौथं प्रश्न अर्जुनाने काय केला होता, ज्ञान म्हणजे काय. तर पहा, क्षेत्र आणि आत्मा यातला फरक जाणून घेणे म्हणजे ज्ञान होय. तर क्षेत्र म्हणजे काय, आग, धरती, पाणी, एअर आणि स्काय. नाही, क्षेत्र म्हणजे आपली बॉडी, म्हणजे जी पंचमहातत्वांनी बनली आहे. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आपल्या अध्यायाचं नाव काय, क्षेत्रज्ञ विभाग योग, हो की नाही. तर क्षेत्र म्हणजे काय, आपली बॉडी, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे भोक्ता, एन्जॉयर. आणि क्षेत्र, आपली बॉडी कशाने बनली आहे, पंचमहातत्वांनी. पृथ्वी, अग्नी, काल नाही, आपल्या ह्याच्यात स्काय कुठं आहे. स्काय नाहीये तो, ते काय याचा अर्थ काय बघा, मी तुम्हाला सांगते. आपली बॉडी बनली आहे त्यामध्ये, बरोबर आहे की नाही, या पंचमहातत्वांनी. पण आपला जो आत्मा आहे हा अवकाशाचाच पार्ट आहे, बरोबर आहे, ते सांगितलंय या फोटोमध्ये. अच्छा, मला वाटलं की आपल्या बॉडी मध्ये स्पेसचा कोणताच फीचर आहे, आपण नाही, नाही शकत. तो आत्म्याचा प्रवास दाखवलाय, की आपण या भौतिक प्रकृतीमधून बाहेर जेव्हा पडतो ना, तेव्हा आपण असा आपला आत्मा हा गोलोकाला प्रवास करतो, ते दाखवलंय इकडे. अच्छा, आता पहा, आत्मा आणि परमात्म्यातला फरक. आपला आत्मा, परमात्म्याने हे सांगितलं होतं की, तुम्हाला आठवतंय की त्यांनी काय सांगितलं होतं, की प्रत्येक मनुष्य हा त्यांचा अंश आहे, प्रत्येक आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, बरोबर आहे. तर हा आत्मा हा परमात्मा, आणि परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. तर पहा, हे 2 पक्षी आहेत, ठीक आहे. 2 पक्षी त्या झाडावरती बसले, ते काय करतायत, मला कोण सांगू शकतं. एक पक्षी काय करतोय, तो ना जे तिथे ठेवलेले फळ आहेत तो खातोय, आणि एक पक्षी असा बसलाय की त्याला काही घेणं देणंच नाहीये कोणाशी. बरोबर, अगदी बरोबर. आता पहा, आपल्याला 2, एक मिनिट हा, एकच मिनिट. तर पहा, एक जो पक्षी आहे त्याचा आत्मा पण तो शांत बसलाय आणि फळ खातोय, पण दोघांच्या सुद्धा आत्म्यामध्ये परमात्मा आहेत, बरोबर आहे की नाही. तर परमात्मा दोघांच्या पण आत्म्यामध्ये आहेत, पण प्रत्येक आत्मा जो असतो तो वेगवेगळे कर्म करत असतो. पहा, एक आत्मा जो आहे या पक्षाचा तो शांत बसलाय, आणि दुसरा आत्मा जो आहे तो फळ खातोय. तर त्याच एक आत्मा हावरा आहे आणि एक आत्मा असा आहे ज्याला कोणाशी घेणं देणं नाही. हा, कारण तो शांत बसलाय, तो शांत मनाचा प्राणी आहे. तर आता पहा, पण त्या दोघांवरतीही परमात्म्याची नजर आहे, हे आपल्याला माहितीये, बरोबर आहे ना. आणि आपला आत्मा हा 84 लाख योनींमधून प्रवास करतो, हे सुद्धा आपण पाहिलं आहे. तर त्या 84 लाख योनींमध्ये भगवंत परमात्म्याच्या रूपात राहत असतात. त्या 84 लाख योनींमध्ये, म्हणजे प्रत्येक आत्म्यामध्ये त्यांचा वास असतो. आता आपण हे पाहिलं होतं 8व्या श्लोकात, की काय होतं, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष सुदर्शनम, बरोबर आहे की नाही. तर काय पाहिलं होतं आपण, त्या जन्म मृत्यू वृद्धावस्था आणि आजारपण ही मानवी जीवनाची खरी समस्या आहे. कोणत्या समस्या आहेत मानवी जीवनाच्या, जन्म मृत्यू जरा आणि व्याधी, म्हणजे जन्म मृत्यू वृद्धावस्था आणि आजारपण, या 4 मानवी जीवनाच्या खऱ्या समस्या आहेत.
आता पहा पुढे, जन्म, मृत्यू, वृद्धावस्था आणि आजारपण हे 4 मानवी जीवनाच्या खऱ्या समस्या आहेत. आणि वास्तविक समस्या या कोणत्या समस्या आहेत? या खऱ्या समस्या आहेत. पण वास्तविक समस्या कोणत्या आहेत? Basic needs. वस्तुतः बेसिक फूड, नीड्स. वॉटर, शेल्टर आणि क्लोथिंग. खूप छान. अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी. पाणी या आपल्या भौतिक वास्तविक समस्या आहेत. नाही, वास्तविक समस्या कोणत्या आहेत? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. आणि अस्थायी समस्या आपल्या अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी या आपल्या अस्थायी समस्या आहेत. तर पुढे पहा, आता मला कोण सांगू शकतं? आता वृद्ध, ही सगळी वृद्ध आहेत, तुम्ही सगळी छोटी छोटी मुलं आहेत, बरोबर आहे की नाही? तर तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे? मॅम, त्यांचे केस पांढरे आहेत, ते सांधे दुखी आहेत, म्हणजे ते कधीच खुश राहत नाही. मी कशाला म्हातारा झालो, मला एवढे आजार पण येतात म्हातारेपणी, हे त्यांच्यातला डिफरन्स आहे. आणि जे त्यांची सहनशक्ती खूप कमी होऊन जाते. खूप छान. आणि पहा त्यांच्या फेस मध्ये पण त्यांना थोड्या सुरकुत्या आलेल्या असतात, मग त्यांचे दात पडायला सुरू होतात. असं माणसाचं शरीर बदलत जातं प्रत्येक स्टेज मध्ये, हो की नाही? आपण माताजी आहे तिथे आपलं काम आपल्या नाही करू शकत, त्यांना शिकवण्याची मदत लागते. मदत लागते, मग ते चालू शकत नाहीत नीट, कारण त्यांना पाय दुखत असतात, हो की नाही? असे वेगवेगळे शारीरिक बदल त्यांच्यामध्ये होतात. आत्मा मात्र सेम असतो, बरोबर आहे? आत्मा तो आत्माच असतो. पण माणसाच्या शरीराच्या 4 स्टेजेस आपण पाहिल्या: बालपण, कौमारावस्था, यौवनावस्था आणि वृद्धावस्था. तर प्रत्येक अवस्थेमध्ये त्यांच्या शरीराचे हे 4 स्टेजेस बदलत जातात. आता पहा, ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, ती किती सुंदर दिसत होती. हो मॅम. आणि आणि पहा म्हातारपणी त्या कशा झाल्या आहेत आता, पूर्ण त्यांना त्यांचा कॅन्सर पण झाला होता, त्याच्यामुळे त्यांचे केस गळाले सगळे. हो, पहा मग म्हणजे काय, त्यांना आजार झाला होता आणि पहा सगळी केस गेली, कशा त्यांचा चेहरा पूर्ण बदललाय. यात आणि यात किती फरक आहे, हो की नाही? आता असं वाटतच नाही ते दोघं एक आहे. माताजीच्या ऍक्टरेसचं नाव काय आहे? मला वाटतं त्या मधुबाला असतील, मलाही नाही माहित एक्झॅक्टली. त्या मधुबाला असतील बहुतेक. हरे कृष्ण. तर पहा, आता एक स्टोरी छोटीशी. आता एक मिनिट, कोणीतरी मेसेज पाठवलाय. तनुजा, त्या तनुजा आहेत. हो मॅम, ते तनुजाच आहेत. आता मी एक गुगलवर सर्च केलं ना. त्या तनुजा आहेत. तर पहा, एक छोटीशी स्टोरी. हा कोण आहे फोटो मधला? इकडे जादूगर आहे की नाही? हे शिलप्रभुपाद. तर एकदा ना शिलप्रभुपाद जादूगाराला भेटले. जादूगार काय काय करतो? कोणकोणते जादू करू शकतो? मॅम, तो कोणत्याही गोष्टी, जीवित प्राणीला आपल्या टोपीतून बाहेर काढू शकतो. त्याचा रुमाल मधूनच खूप मोठा होऊन जातो. बरोबर आहे, तो या सगळ्या गोष्टी करू शकतो. मग प्रभुपादांनी त्यांना काय विचारलं, तुम्ही या गोष्टी जादूनी गायब करू शकता, पुन्हा निर्माण करू शकता. मग मी एक गोष्ट विचारतो, तुम्ही मला सांगा, तुम्ही या ज्या जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आहेत ना, या दूर करू शकता का? तर जादूगार काय म्हणाला, अजिबात नाही, मी नाही करू शकत. बरोबर आहे ना? ते करूच नाही शकत. पण प्रभुपाद काय म्हणाले माहितीये, पण मी करू शकतो. कसं काय? खूप छान म्हणाले, माझ्याकडे त्याचा उपाय आहे. मी एक छान उपाय सुचवतो. तुम्ही भक्तीच्या 9 सेवा करा, भगवंतांचं नामस्मरण करा, त्यांच्यावरती प्रेम करा आणि या बंधनातून सुटून तुम्ही परमनंट गोलोकाला जा. हा सोपा उपाय आहे की नाही? आणि हे आपण 4थ्या अध्यायात शिकलो होतो. श्लोक काय होता तो? जन्म कर्म च मे दिव्यम यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्मम नैति मामेति सो अर्जुनः. आणि जन्म कर्म च मे दिव्यम, जन्म कर्माच्या या बंधनातून तुम्हाला सुटायचं असेल, देहाचा पुन्हा पुनर्जन्म नको असेल आणि डायरेक्ट भगवंतांच्या जवळ यायचं असेल, तर आपल्याला भगवंतांचं नामस्मरण करायचं आहे आणि आपण गोलोकाला पोहोचू. असा सोपा उपाय. पहा, जादूगरापेक्षा मोठी जादू कोणाकडे आहे?
प्रभुपादांकडे देवाकडे. कृष्णाकडे आहे आणि जादूबारापेक्षा जास्त जादू आणि ताकद हरे कृष्णा महामंत्रामध्ये आहे. बरोबर आहे की नाही? मॅम तुम्ही आम्हाला ते सांगणार होते ना की ते आपण कुठे जातो मेल्यानंतर आपण वरती नाही हो, जात. आपण पुढच्या सगळं आहे पुढच्या श्लोकांमध्ये आणि पुढच्या स्लाइड्स मध्येही आहे. तर आता पुढच्या श्लोकाचा अनुवाद कोणाला वाचायचंय? मी वाचू. एक मिनिट. हँड रेस कोणी केलं नसेल. माताजी मी वाचू हिमांशू. हो, वाच हिमांशू. अनुवाद. प्रकृती ही सर्व कारणांमुळे कारणीभूत असलेल्याचे महूतले जाते, तर जीव या संसारातील विविध सुख दुःख याच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण हिमांशू. तर भगवंत इथे आपल्याला काय सांगतायत? प्रकृती ही सर्व कारणांना कारणीभूत आहे. बरोबर आहे की नाही? असं म्हटलं जातं. तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. जीव जो आहे तो संसारातील सर्व सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत आहे. तर प्रकृती ही सर्व कारणांची कारणीभूत आहे, परंतु जीव हा सुखदुःखांना उपभोगण्यास कारणीभूत आहे. पुढे जाऊन आपण पाहूया. कोणालाही कोणत्या समस्या नको असतात, तरी कोणीही स्वतःवर येणाऱ्या समस्या टाळू शकत नाही. त्याचप्रमाणे आनंदही आपोआपच येईल. बरोबर आहे की नाही? भगवंत आपल्याला जसं जन्म मृत्यूचं चक्र असतं तसं सुख दुःखाचंही चक्र असतं. बरोबर आहे की नाही? आता एक मोठा प्रश्न काय आहे बरं तो प्रश्न? आता मी खूप टेन्शन मध्ये आहे, त्रस्त आहे, असं या फोटो मधल्या माणसाला वाटत आहे. पण तो कशामुळे त्रस्त आहे हो? माझ्या कर्मामुळे. बरोबर, त्याच्या कर्मांमुळे तो त्रस्त आहे. आता पहा पुढे, आजच्या जगात कोणकोणती कर्म करतायत लोक? कोणत्या मार्ग? सार्वजनिक अशांती आणि आतंकवाद. तर पहा लोक कशी हिंसा करतायत. ट्रेन जाळतं, कोणी बस जाळतं, कोणी काय जाळतं. आतंकवादी हल्ला करतात. सार्वजनिक अशांती सार्वजनिक ठिकाणी लोक अशांती पसरवतात. टेररिस्ट फायटिंग. हो, तर अशा समस्या आजकाल खूप वाढल्या आहेत आणि त्यांची कर्म अशी बिघडत चालली आहेत. बरोबर आहे की नाही? आता पहा या श्लोक याच्यामध्ये काय दाखवलंय? हा तेच मी सांगते ना तुम्हाला. माहिती मला. काय सांगू शकतो तू? मॅम जे आपलं हे असतं ना, म्हणजे आपण आधी मोठे असतो मग म्हणजे ही एक सायकल आहे मॅम. एक उंदीर असतो, तो उंदीर काही खायला जातो तर मांजर त्याच्या मागे लागते. तर त्याच्या बिळात येऊन लागतो की मांजर दूध प्यायला लागते. ते दूध येतं गायपासनं आणि ते गाय जी असते तिला तिच्याकडनं दूध काढती काढत असतं कोणतरी माणूस किंवा बाई, आणि ती बाई तिचे खूप लाड करते, तिला खाऊ पिऊ घालते, त्यामुळे तिला येतं. आणि जी ती बाई किंवा माणूस असतात ते आधी छोटे मुलं असतात, तेच गाईचं दूध पितात. बरोबर आहे. तर हे आपलं अन्नचक्र असतं. आपण सायन्स मध्ये पण शिकलंय की नाही अन्नचक्र कसं असतं? कोणाला फूड चेन. या त्यालाच मराठीमध्ये फूड चेन असं म्हणतात. तर पहा, आणि पण या सगळ्यांपैकी खुश कोण आहे? हे छोटी मुलं आणि जी भगवंतांचं नामस्मरण करतायत. बरोबर आहे की नाही? तर आता पुढच्या स्लाइड मध्ये पहा, याची कर्म तो त्याला भगवंताचं काही देणं घेणं आहे का? जप करतोय का नाही? हा एक माणूस आहे ज्याची ही पूर्ण फॅमिली आहे. ही जी गर्दी पाहताय ना तुम्ही, ही त्याची पूर्ण फॅमिली आहे. आय थिंक तो चीन मध्ये असतो. एवढी मोठी फॅमिली. हा, तर त्याला काहीतरी सद्मार्गाने काम करावं याच्यात तो व्यस्त नाहीये. तो लोकसंख्या वाढवण्यामध्ये व्यस्त आहे. तर पहा त्याची फॅमिली केवढी मोठी आहे. तर ही त्याची कर्म आहेत. तर त्याची कर्मच त्याला मार्ग दाखवतात. बरोबर आहे? आपण या स्लाइड मध्ये पाहिलं. आता भगवंतांनी इथे काय सांगितलं होतं आपल्याला? एक मिनिट पहा, तो त्रस्त कशामुळे आहे? त्याच्या कर्मामुळे. आता
आता एवढी मोठी फॅमिली सांभाळायची म्हणजे ते प्रॉब्लेम म्हणजे काय नाहीये का? मॅम माताजी खूप मोठी प्रॉब्लेम आहे. मॅम तेवढी मोठी फॅमिलीचं खायचं आणायला किती लागत असेल ना? आणि मग त्याला माताजी ते एक मुलगा म्हणणार पप्पा तुम्ही माझ्याशी बोलत नाही, दुसरे मुलगा म्हणणार पप्पा माझ्याशी तुम्ही बोलत याच्याशीच नाही. बोलता. हा, तर एवढे सगळे त्याचे प्रॉब्लेम आहेत आणि हे कोणते प्रॉब्लेम आहेत? त्याचे कर्माने निर्माण केलेले प्रॉब्लेम आहेत. बरोबर आहे की नाही? तर आता पुढे पहा, जो या कर्मांना सरून, या मायेला सरून पुढे पोहोचतो, तो कुठे पोहोचतो? शुद्ध भक्तीकडे पोहोचतो. तर पहा, नियमित तत्व आणि रेग्युलेशन, भक्त जो असतो ना, तो नियमित तत्वांचं पालन करतो आणि तोच या मायेला सरून शुद्ध भक्तीकडे पोहोचतो. आता पुढे पहा, या सर्व समस्यांचं कारण काय आहे? सोल्युशन एकच आहे, आपल्याला माहित आहे ते काय आहे? हरे कृष्ण महामंत्र. नामस्मरण. खूप छान. हरे कृष्णा महामंत्राचा जप करणं. पहा, कलयुग, या कलयुगातील मोक्षाचं एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करणं होय. इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही आणि इतर कोणताही मार्ग नाही. तर पुढे काय सांगितले पहा, श्रीकृष्ण संकीर्तनाचा जय जयकार जे वर्षानुवर्ष जमा झालेल्या सर्व धुळीतून हृदय शुद्ध करतं आणि सशर्त जीवनाची आग विझवतं, वारंवार जन्मलेल्या आणि मृत्यूची. तर जे भगवंताचं नामस्मरण करतात, जय जयकार करतात ना, त्यांच्या मनातील सगळी धूळ निघून जाते आणि हा जो मंत्र आहे ना, तो सगळे आपलं मन शुद्ध करतो आणि सशर्त जीवनाची आग विझवतो, वारंवार जन्मलेल्या आणि मृत्यूची. तर जीवनातल्या ह्या भौतिक प्रॉब्लेम्स आहेत ना, त्या आपल्याला छोट्या वाटू लागतात. मग आपण त्या प्रॉब्लेम्स कडे लक्ष देत नाही का? तर आपलं लक्ष लागतं ते फक्त भगवंतामध्ये. म्हणून आपल्याला काय करायचंय? फक्त भगवंतांचं नामस्मरण करा आणि आनंदी राहा. असा आपण संपवला आपला 13वा अध्याय. मॅम एक विचारू का? हो, विचार ना. पण आपली मृत्यू होती आणि आपण परत जन्म घेतो, पण मग मागच्या जन्मात काय झालं ते आपल्या लक्षात का राहत नाही? का तर कालच आपण पाहिलं होतं, तुला आठवते का? भगवंतांनी काय सांगितलं होतं? स्मरण, स्मृती आणि विस्मृती या सगळ्यांचं मॅनेजमेंट त्याच्या हातात आहे म्हणून. हे सगळे भगवंत पाहतो कोणाला. आणि जे आपण आईन्स्टाईनचा फोटो पाहिला होता, आठवते का? हा, तर आईन्स्टाईनची जी बुद्धी आहे ती सुद्धा भगवंतानेच दिली होती. आणि असं खूप कमी लोकांना आपल्या आधीच्या जीवनातलं आठवतं. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, खूप सारे रिसर्च पेपर्स आहेत, व्हिडिओज आहेत, प्रेझेंटेशन्स आहेत, ज्यामध्ये पुनर्जन्म हे सायन्सने सुद्धा सिद्ध केलंय. बरोबर आहे की नाही? जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात कोणाचा तरी जन्म होतो आणि मग त्यांना कधी कधी आठवतं की मागच्या जन्मात त्यांचा जन्म कुठे झाला होता, ते कुठे राहायचे, आणि ते प्रत्येक गोष्ट सांगतात. असं खूप कमी आणि त्यांना कारणजन्मी असं म्हणलं जातं. त्यांचं काहीतरी कारण किंवा काहीतरी ध्येय हे अपूर्ण राहिलेलं असतं, म्हणून भगवंत त्यांना पुन्हा जन्म देतात, पुन्हा या जन्म देतात. बरोबर आहे? ओके, युवराज तो बाहेर चाललाय वाटतं कुठेतरी. ठीक आहे युवराज, काही प्रॉब्लेम नाही, तू रेकॉर्डिंग बघू शकतो नंतर. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया 14व्या अध्यायाला आणि मग आपण शेवटी प्रश्न उत्तर घेऊया. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण त्याबद्दल बोलू. ठीक आहे मॅम माताजी क्लास हे पण सांगायचंय तुम्हाला. माझा एक मित्र आहे, म्हणजे तो एक स्कूल मित्र आहे माझा. तो मला सारखं सांगत असतो की मी ना मागच्या जन्मी मोठा पिग होतो. तो असंच तुझी मजा घेत असणार, त्याला खरंच थोडी आठवतं. मी त्याला म्हणतो हो तू एक मोठा पिग होता, आणि तो खातो पण खूप जास्त. तो असंच मजा करत असणार. माताजी क्लास किती वाजेपर्यंत असणार? आपण अजून थोड्या वेळात संपू ना, अर्ध्या तासात. मी काल सांगितलं होतं ना, आपण 2 चॅप्टर्स घेणार आहोत, थोडा वेळ कालच्या सारखा म्हणून. नाही माताजी, मी म्हणजे चार्जिंग कमी होण्यात आणि मी विचारत होता की चार्जिंगला लावून देऊ का म्हणजे. हो, तू चार्जिंगला लावून बसू शकतो, आपल्याला थोडासा वेळ आहे अजून. आणि उद्या पण आपण 2 क्लासेस घेणार आहोत आणि मग परवा दिवशी पासून आपण एक ओके मॅम. काय झालं? आपण पुन्हा म्हणणार आहे? नाही पुन्हा म्हणणार नाहीयेत आपण डायरेक्ट अध्यायाला सुरुवात करूया. ठीक आहे,
हा अध्याय खूप छोटासाच आहे, आपण लवकर संपू. तर 14वा अध्याय आहे गुणत्रय विभाग योग. म्हणजे आपण प्रकृतीचे 3 गुण पुन्हा डिटेल मध्ये शिकणार आहोत इथे. तर आता हे आपण आजच शिकलोय. आपल्या शरीराचे 3 लेयर्स आहेत. कोण कोण सांगणार आता? मॅम मी सांगतो, एकदम बाहेरची लेअर आपली बॉडी असते, आतली लेअर आपली इंटरनल ऑर्गन्स आणि एकदम आत आपली आत्मा असते. खूप छान. पहा, आतली सगळ्यात बाहेरचा लेयर जो असतो स्थूल बॉडी, तिला म्हणतात स्थूल शरीर, ग्रॉस बॉडी. मग त्याच्या पुढे जाऊन आपले आतमधला लेयर असतो सूक्ष्म शरीर, जे आणि त्याच्या यात आत्मा. स्थूल शरीर हे आपलं 5 पंचमहाभूतांनी बनलेलं असतं. अग्नी, वायू, पृथ्वी, आकाश आणि पाणी, हवा याच्यानी. स्थूल शरीर जे असतं ते मन, खोटा, अहंकार आणि बुद्धी यामध्ये हे सगळं समाविष्ट होतं त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात शेवटी असतो आत्मा, जो सच्चित आनंद असतो. खूप छान. आता पुढे पहा, पुन्हा एकदा छोट्या घोड्यांचं उदाहरण. हे जे 5 घोडे आहेत ते दर्शवतात आपली 5 इंद्रिय: कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ. हा, आणि आपल्या 5 इंद्रियांना जी कंट्रोल करणारी दोरी असते ती म्हणजे आपलं मन असतं. आणि मनला कंट्रोल करतो आपली बुद्धी, आणि बुद्धीला कंट्रोल करतो सोल, आणि जे आपलं रथाचे 2 चाक आहेत ते आपली शरीर असतं, बॉडी. खूप सुंदर, खूप सुंदर. तुम्ही छान लक्षात ठेवलं सगळ्यांनी. आता आपला पुढचा श्लोक म्हणायचा. मॅम मी म्हणू? ठीक आहे, म्हणायचं म्हण मग. सर्व योनिषु ठीक आहे, थांब, तू माझ्या मागे मान. एक एक मी तुला सांगते. सगळेजण म्हणू शकता माझ्यासोबत, ठीक आहे? सर्व योनिषु कौंतेय, सर्व योनिषु कौन्तेय, मूर्तयः सम्भवन्ति याः, मृत्युयाः सम्भवति यः, तासां ब्रह्म महद्यो, तासां ब्रह्म महद्यो, निरहं बीजप्रदः पिता. निरहं बीजप्रदः पिता. आता कोण कोण? मॅम अनुवाद मी वाचू? एक मिनिट. आता आपण कोणीच अजून असे कोण आहेत बरं ज्यांनी व्हिडिओ ऑनच केला नाही, आणि आपण त्यांना वाचायला सांगू. म्हणजे एक मिनिट. संपदा, पल्लवी, अजून कोण आहे? रितिका, शार्वी, वेदिका, शार्वी, वेदिका. कोण वाचणार आहे तुमच्यापैकी? चला बरं, वेदिका वाचणार. मी अनम्यूट करतेय तुला. अनम्यूट हो आणि वाच बरं वेदिका. व्हिडिओ ऑन करा तुम्ही सगळ्यांनी. कुंतीपुत्र म्हणजे अर्जुन का? हो, कुंतीपुत्र म्हणजे अर्जुन. मी खूपदा कन्फ्युज होतो. वासुदेव म्हणतात ना कुंतीपुत्र, म्हणजे ते महाभारतच्या काय एपिसोड मध्ये ओरडले होते, कुंतीपुत्र. कोणता कुंतीपुत्र? भीम, अर्जुन, युधिष्ठिर. ओके, एक मिनिट. मी सगळ्यांना म्यूट करते आधी, आणि वेदिकाला म्हणू दे फक्त. वेदिका, हा म्हणतो आता. सर्व योनिषु, नाही, तुला फक्त अनुवाद वाचायचा आहे. हे कुंतीपुत्र पासून. हे कुंतीपुत्र, तू हे समज की या भौतिक तुला माझ्या मागं वाचायचंय. मी तुला वाचून दाखवेन, तू म्हणणार मागं माझ्या. हो, चालेल. हे कुंतीपुत्र, तू हे समज की या भौतिक प्रकृतीमध्ये सर्व प्रकारचे प्राणी प्रकट होत असतात, आणि मी त्यांचा बीजप्रदाता पिता आहे. खूप छान. हरे कृष्णा. तर भगवंत काय सांगतायत पहा. आपल्या भौतिक जगात खूप प्रकारचे प्राणी आहेत, पक्षी आहेत, मनुष्य आहेत, खूप प्रकारचे प्राणी आहेत. पण त्या सगळ्यांचा निर्माता जो बीज पदार्थ पिता आहे ना, ज्यांच्या बीजापासून आपली सगळ्यांची उत्पत्ती झाली आहे, तो मी स्वतः आहे, असं भगवंत आपल्याला या अध्यायामध्ये सांगतायत. तर कृष्ण हे बीज देणारे वडील आहेत. आपण सगळे कृष्णाकडून येतो.
आणि आपल्याला मानवाचा जन्म मिळण्याआधी आपण 84 लाख योनींमधून प्रवास केला आहे आणि त्या 84 लाख योनींचाही बीजप्रदाता पिता भगवंतच आहे. आता पुढचा श्लोक माझ्या मागे म्हणा सगळ्यांनी. सत्वं रजस्तम इति सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः गुणाः प्रकृतिसंभवाः निबंधन्ति महाबाहो निबंधन्ति महाबाहो देहे देहिनम् अव्ययम्. देहे देहिनम् अव्ययम्. आता मी सांगणार बरं. साक्षी साक्षी कुठे आहे? साक्षी ऑन कर तू व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही पण. मॅम साक्षी नंतर नेक्स्ट अनुवाद मी वाचू का? हो ठीक आहे वेदांग चालेल. मग नेक्स्ट अनुवाद आणि श्लोक मीच वाचतो. ओके साक्षी ऑन केलं तू? हरे कृष्ण साक्षी. ओके शर्वी. हरे कृष्णा शर्वी. हरे कृष्ण माताजी. तू वाचणार भाषांतर वाचायचं? ठीक आहे. वाच. भौतिक प्रकृतीत 3 गुण असतात. स्वतः रजोतमो गुण हे बाहू अर्जुन. जेव्हा साक्षात आत्मा निसर्गाच्या संपर्कात येतो तेव्हा तो या गुणांनी बांधलेला असतो. खूप छान. हरे कृष्णा शर्वी. तर आपण भौतिक प्रकृतीचे 3 गुण पाहिले आधीच्याच अध्यायात. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. बरोबर आहे की नाही? तर भगवंत काय म्हणतायत, हे महाबाहू अर्जुन, जेव्हा शाश्वत आत्मा या निसर्गाच्या संपर्कात येतो ना तेव्हा तो आधी या 3 गुणांनी या तिन्ही गुण त्याच्यामध्ये असतात. म्हणजे जेव्हा निसर्गाच्या संपर्कात येतो म्हणजे जेव्हा माणसाचा जन्म होतो ना तेव्हा तो या तिन्ही गुणांनी बांधलेला असतो. मग त्याची कर्म डिसाइड करतात की त्यांनी कोणता गुण अंगीकारला आहे. त्यासाठी आपण टग ऑफ वॉरचं एक्झाम्पल पाहिलं होतं, आठवतंय ना? की कोणता गुण जास्त खेचतं त्या गुणाला आपण अंगीकारतो. तसं भगवंत आपल्याला जन्माच्या वेळी तिन्ही गुण देतात, पण मग आपली कर्म डिसाइड करतात की आपण कोणत्या गुणामध्ये आहे. आता पहा, चांगुलपणाचा मार्ग म्हणजे सत्वगुण. याच्यात काय काय येतं? वास्तविक सुख आणि ज्ञानाने पापपूर्ण प्रतिक्रियापासून मुक्त, सर्वांसाठी समान आणि उच्च ग्रहांवर जातं. आता या फोटो मधली व्यक्ती काय करतोय? मॅम तो एका मुलाची मदत करतोय ज्याला ते हे आहेत रॉड, ज्याच्यामुळे तो नीट चालू शकत नाही. त्याला ते रॉड ठेवून चालणार करतोय. बरोबर आहे. खूप छान. काइंड म्हणजे ऑफ पॅरालिसिस आहे त्याला लेग्सचं. बरोबर. त्याला काहीतरी मे बी ऍक्सिडेंट झाला असेल म्हणून थोड्या दिवसासाठी कसं चालत असेल, पण काही का असेना ह्याची भावना चांगली आहे म्हणून तो त्याला मदत करतोय. आणि पहा, त्याला मदत करतोय म्हणून तो किती हॅपी आहे. दिसतो की त्याच्या चेहऱ्यावर किती समाधान आणि सुख आहे. मॅम मी पण माझ्या क्लासचा हेल्पर बॉय. सगळे कोणाला पण हेल्प पाहिजे असो, त्यांचा मित्र मी असो नसो, शत्रू असो, कोणी असो, मी कोणत्या मुलांना ओळखतही नाही तरी मी त्यांची मदत करते. खूप छान. म्हणजे तुझ्यामध्ये तू खूप चांगल्या मार्गावर आहेस असं ते समजतं. आता पहा, आणि जे लोक असे दुसऱ्यांची मदत करतात आणि ते आनंदी तर असतातच, पण उच्च ग्रहांवर जातात म्हणजे त्यांनी पुण्य काम केली ना मग ते पुण्य लोकात जातात. आता पुण्यलोक म्हणजे काय? इंद्रलोक, स्वर्गात. आणि तिथे काय ते पूर्ण वेळ राहू शकत नाहीत. त्यांनी फक्त जेवढी कर्म केलीत ना चांगली, फक्त तेवढ्याच कालावधीसाठी ते स्वर्गात असतात आणि पुन्हा त्यांचा पृथ्वीवरती जन्म होतो. मग ते परमनंट हॅपीनेस आहे का? नाही. तो हॅपीनेस त्यांच्याकडे थोडासा टेम्पररी हॅपीनेस आहे. आता पुढे जाऊन आपण पाहणार आहे आपल्याला परमनंट हॅपीनेस कसा मिळेल ते. आता पुढे पहा, रजोगुणातली लोक, त्यांच्या असे अमर्याद इच्छा असतात, कर्माच्या फळांमध्ये आसक्त असतात. म्हणजे ते प्रत्येक जे कार्य करतात ना, हे केल्याने मला काय मिळेल, आता हे करून मी का करू बरं? आता मी तुला हेल्प करतोय, त्याच्याने मला काही मिळणार आहे का? मग तू काय देतो सांग, मी तुझी हेल्प करतो. अशी लोक जी लालची असतात आणि काहीतरी मिळवण्याची खूप आशा त्यांना असते आणि ते मिळवण्याची. मित्र आहे तशी की मी तुझी मदत केली की मग तुला हे मला द्यावं लागेल, ते तुला मला द्यावं लागेल. हा, तर मग ते काही मिळवण्याच्या
याच्यामध्ये एवढे लालची बनतात की ती गोष्ट मिळाली नाही तर ते दुःखी बनतात मग. आणि असे लोक पुन्हा पुन्हा पृथ्वीवरती जन्म घेतात आणि या जन्म मृत्यूच्या बंधनात अडकतात. बरोबर आहे की नाही? आता पहा पुढे जाऊन. आता तमोगुणातले लोक म्हणजे अज्ञानी लोक. आता मला कोण सांगतं या 2 फोटो मधला फरक काय आहे? पहिल्या फोटोमध्ये काय करतात? पहिल्या फोटोमध्ये सगळे खुश आणि काम करतायत आणि दुसऱ्या फोटोमध्ये एक आळशी माणूस आहे. तो नुसतं टीव्ही पाहतोय, झोपून आणि खातोय आणि पितोच आहे नुसता. बरोबर आहे. आणखी कोण? पहिल्या पिक्चर मध्ये तो एक डिजिटल डिव्हाइसचा चांगला वापर करतोय आणि दुसऱ्या पिक्चर मध्ये तो डिजिटल डिव्हाइसचा बॅड वापर करतोय. खूप छान. म्हणजे युजलेस वापर करतोय दुसऱ्याच्या. ओके. तर तसं नाही, हे दोन्ही पिक्चर मधले लोक हे तमोगुणात आहेत म्हणजे अज्ञानी आहेत. पहा, ही फॅमिली आहे. ते बसून फॅमिली टाइम स्पेंड करू शकले असते ना ते. पहा, आई आपली बिझी आहे, बाबा फाईल मध्ये बिझी आहेत, दोन्ही मुलं लॅपटॉप मध्ये बिझी आहेत. तसं असण्यात मध्ये बिझी आहे. सगळेजण डिजिटल गॅजेट्स मध्ये बिझी आहेत. बरोबर आहे की नाही? त्यापेक्षा ते फॅमिली टाइम स्पेंड करू शकले असते, भजन करू शकले असते किंवा सोबत गप्पा गोष्टी करू शकले असते. नाही, प्रत्येक जण किंवा खेळले पण असते. हो, फॅमिली गेम खेळू शकले असते. पण नाही, प्रत्येक जण आपापल्या डिजिटल टॅब मध्ये बिझी आहे. बरोबर आहे? आता एक दुसरं उदाहरण अज्ञानी लोकांचं पहा. त्याला कोणत्याच गोष्टीचं काहीच नाही. तो धूम्रपान करतोय. त्याच्या इथे पहा कॅन आहे. तो झोपून टीव्ही पाहतोय. पॉपकॉर्न सगळं खाली पडतंय. रिमोट आहे त्याच्या हातात. तो त्याच कचऱ्यात झोपलेला आहे. बरोबर आहे की नाही? आणि त्यांना त्याला काहीच घेणं देणं नाही कोणाशी. कोणत्याच गोष्टीचं देणं घेणं नाहीये. असे जे लोक असतात ना ते नरकामध्ये प्रवेश करतात. त्यांना नरकामध्ये स्थान मिळतं मृत्यूनंतर. मी तुम्हाला सांगितलं होतं ना कोण कोण कुठे जातं मृत्यूनंतर हे आपण बघणार आहोत. सत्वगुणातले लोक कुठे जातात? पुण्य लोकात. सत्वगुणातले लोक कर्मावर ठरतात. इथं जातात, स्वर्गात जातात. हा, आणि रजोगुणातले लोक कुठे जातात? पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात. आणि तमोगुणातले लोक नरकात जातात. पण या तिन्ही गुणांना सरून जो पुढे जातो तो कुठे प्रवेश करतो? शुद्ध सत्व गुणामध्ये. आणि शुद्ध सत्व गुणामधले भक्तीच्या 9 सेवा करतात, भगवंतांचं नामस्मरण करतात आणि जप करतात. बरोबर आहे? तर आता मनुष्याच्या या 3 गुणांचं थोडस आपण डिस्टिंग्विश फरक पाहूया. पहा, सत्वगुण, रजसगुण आणि तमसगुण. सत्वगुणाचे लोक सकारात्मक, शुद्ध, आनंद आणि दिव्य असतात. रजसगुणातले लोक नियंत्रण, मिश्रित, स्वार्थी आणि मनुष्याच्या इच्छा या अमर्याद असतात आणि ते नेहमी दुःखी असतात. ते काहीतरी लोभी लोक असतात, लालची असतात. आणि तमस गुणातले लोक नकारात्मक, अशुद्ध, दुःख आणि राक्षसी. तर हे झालं. आता हे पुन्हा एकदा टग ऑफ वॉर पहा. हा आपला आत्मा आहे. हा कोणता गेम आहे? टग ऑफ वॉर. रस्सीखेच. बरोबर आहे की नाही? जो कोणी जास्त ओढतो तो जिंकतो. बरोबर आहे? तर असंच जो जास्त ताकद लावतो ना आत्मा हा त्या गुणात जातो. समजा सत्वगुणाने जास्त ताकद लावली, चांगले गुण, तर आत्मा तिकडे पोहोचतो. रजस गुणाने ताकद लावली, आत्मा तिकडे पोहोचतो. तमस गुणाने ताकद लावली, आत्मा तिकडे पोहोचतो. पण आपल्याला काय करायचंय? या तिन्ही गुणांना सोडून आपल्याला कुठे पोहोचायचंय? कोणत्या गुणात पोहोचायचंय? सत्वच्या एकदम पलीकडे म्हणजे शुद्ध सत्वगुणात. तर या 3 गुणांपैकी, प्रकृतीच्या 3 गुणांपैकी कोणता गुण श्रेष्ठ आहे? शुद्ध सत्वगुण. खूप छान. तर या तिन्ही गुणांना सरून पुढे जायचंय जे आहे शुद्ध सत्वगुण. आता पहा, आपण सर्व कोणत्या प्रकारचे आहोत हे आपण आता कधी उठतो यावरून ठरवू शकतो. आता पहा, कोण उठतं बरं 5 ते 7, 8 ते 8 या वेळामध्ये? आपण सगळेच लवकर उठतो ना, 5 ते 8, 5 पासून 8 पर्यंत जे उठतात ती वेळ सत्वगुणातल्या लोकांची असते. मग पुढे जाऊन जे 8 वाजता 8 ते 11 या टायमिंग मध्ये उठतात ते रजस गुणामध्ये असतात. आणि 11च्या पुढे किंवा कधीही 11च्या नंतर कधीही त्यांच्या उठण्याची वेळच नसते असे लोक तमोगुणामध्ये असतात. माताजी, मी 8 to 8:30 च्या टाइम मध्ये उठतो. खूप छान. तरी काही नाही, म्हणजे स्कूल असलं असतं तर तू लवकर उठला असता ना. आता स्कूल नाहीये. स्कूल असल्यावर मला 5 o'clock ला उठायला लागतं. माताजी, आज मी 11 वाजता उठलेला, पण मम्मी सगळे झोपलेले म्हणून मी पण झोपून गेले.
ओके, आता सुट्ट्या आहेत ना, तर आपण तेवढं ऍडजस्ट करू शकतो थोडंफार. मॅम खूपदा म्हणजे असं होतं की म्हणजे मी कधी कधी समजा मी दुपारी आता असं पडलो आणि झोप लागून गेली तर मग पूर्ण रात्र जागाच असते, झोपच येत नाही. हो, म्हणून दुपारी कोणी झोपत नसतं. मी कधीच नाही झोपत दुपारी. मी पण सकाळी 5 वाजता उठते, पण मी कधीच दुपारी नाही झोपत. मॅम मी पण 8 to 8:30 मध्ये उठतो. ओके, तर रजोगुण आणि तमोगुण उठण्याच्या या वेळा असतात. 9 o'clock, मॅक्स टू मॅक्स 9 o'clock. तर आता कोण कुठली पुस्तकं वाचतात यावरूनही ती लोक कोणत्या गुणामध्ये आहेत आपण ठरवू शकतो. पहा, आता कोण भगवंतांची पुस्तकं वाचतं, कृष्णाची पुस्तकं वाचतात, अध्यात्माची पुस्तकं वाचतात, ते सत्वगुणात असतात. आणि पहा, रजस गुण, जे लोक लोभी असतात, आपण पाहिलं होतं ना, त्यांना ग्रीड असते, इच्छा. हा, श्रीमंत कसं व्हायचं म्हणजे ते स्वार्थी पुस्तकच वाचतात फक्त ती लोक. ग्रीडी असतात. ग्रेडी असतात. आणि पहा, ह्या दोन्ही गोष्टीचं काहीच देणं घेणं नाही, आणि मग ते मस्त कार्टून बघत बसतात आणि कॉमिक पुस्तकं वाचतात, हो की नाही? हा, तर ते लोक असतात तमोगुणामध्ये. आता पुढे पाहू आपण. पहा, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. आता पहा, जाग झाल्यानंतर कोण आधी काय करतं यावरून सुद्धा त्यांचे गुण ठरवली जातात. पहा, जो आपली कार्य करतो, तुमचं काम काय असतं, अभ्यास करायचं असतं, बरोबर आहे? जो उठून आपल्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अभ्यासाला बसतो, तो सत्वगुणात असतो. जो स्वतःसाठी काम करतो, म्हणजे स्वतः एक्सरसाइज करायची ठीक असते, पण ती जास्त नाही. काही लोक असतात ना, 2 तास 3 तास एक्सरसाइज करतात फक्त, तर ते लोक असतात रजोगुणामध्ये. आता बाकीचे काही लोक असतात जे फक्त दिवसभर रात्रभर पलंगावर लोळत असतात आणि मोबाईल मध्ये बघत असतात. असे लोक पूर्ण दिवस मोबाईल मध्ये बिझी आहे. हा, तर ते लोक असतात तमोगुणामध्ये, बरोबर आहे की नाही? आता पहा, जसं आपण उठण्याच्या वेळेनुसार गुण ठरवली ना, तसं रात्री झोपण्याच्या वेळेनुसार सुद्धा गुण ठरतात. तर जो 9 वाजता झोपतो तो सत्वगुणात असतो, जो 11 वाजता झोपतो तो रजगुणात असतो, आणि 11च्या नंतर कोणाची झोपायची वेळच नसते, त्यांना भान. हा, ज्यांना झोपायची भानच नसते ना, झोपायचं ज्यांना, ते लोक असतात तमोगुणामध्ये. माताजी मी मी मागच्या तमोगुणामध्ये नाहीये, कारण की जर झोपलो दुपारी तर मग रात्री झोप येत नाही. माताजी मागच्या वेळेस मी ऑलिम्पियाड मध्ये भाग घेतलेला म्हणून मी 2 वाजता झोपायच्या. ओके, मागच्या वेळेस माझी एक मॅरेथॉन होती मोठी, म्हणजे ती मी पळून आलतो, रात्रीचे 2 वाजले होते. संध्याकाळी 6 वाजता तो मॅच सुरू झाला, रात्री 1 वाजता संपला. तर 1 ते 2 1 तास लागला मला घरी यायला. 2ला जे झोपलो मी सकाळी 10ला. हो, हिमांशू, तू मॅरेथॉन होती, तू खूप प्रॅक्टिस केली, तू मेहनत केली ना, म्हणून तुला त्या दिवशी उशीर झाला, तर त्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. आता पुढचा श्लोक म्हणायचं सगळ्यांनी माझ्यासोबत. येस मॅम. हो माताजी. मांच योग विचारेण मांच योगी विचारेण भक्ती योगेन सेवते भक्ती योगेन सेवते सगुणान सममती सगुणान समन्विती दैत्या ब्रह्म भूयाय कल्पते. दैत्या ब्रह्म भूयाय कल्पते. खूप छान. आता मला मी सांगेन. तू वाच पुढचा श्लोक आणि अनुवाद त्याचा. ओके, वेदांनंतर वाचू. हो ठीक आहे, वेदांग नंतर तू वाच. मॅम मी अनुवाद वाचू ह्याचा. हा, वाच. जो सर्व परिस्थितींमध्ये अबाधित आत्म्याने पूर्ण भक्तीने एकानिष्ठ होऊन पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न होतो, संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन ब्रह्मसत्रावर पोहोचतो. माताजी मी इंग्लिश मधलं वाचू. ठीक आहे, वाच. One who engages in full devotional service, unfailing in all circumstances,
at one transcends the modes of material nature and thus comes to the level of Brahman. Bhagavad Gita 14.26. खूप छान. तर मॅम पहा एक हरे सांगू कृष्ण का त्यांचं माताजी. एक चुकलं काय? हिमांशू तुझं एक चुकलं ते सर्कमस्टान्सेस आहे तो सर्कमस्टान्स म्हणजे तू सर्कमस्टान्स वाचलं. बट दॅट्स ओके. त्यांनी प्रयत्न केला ना खूप छान. ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे बघ. हो मी फक्त हो ना? सांगत होतो त्याला. हा तर आपण अप्रिशिएट करायचं कारण त्यांनी खूप छान प्रयत्न केलाय ना वाचायचा. आता पहा या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतायत, सर्व परिस्थितीने अबाधित आत्म्याने पूर्ण भक्तीमध्ये एकनिष्ठ होऊन आणि पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न होतो तो तात्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन ब्रह्मस्तरावर पोहोचतो. जो भक्तीमध्ये लीन होतो ना, भक्तीच्या नवसेवा करतो, भगवंतामध्ये संपूर्ण संलग्न होतो, तो या मायेला सरून ब्रह्मस्तरावर पोहोचतो. आणि मायेचे 3 प्रकार कोणते होते, कोण सांगेल बरं? मॅम मी सांगू सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण. ग्रीड लस्ट आणि हे ओके गुड. माताजी आणि सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. ते आहेत प्रकृतीचे 3 प्रकार. आपल्याला मायेचे 3 प्रकार आपण मॅम पाहतो. ग्रीड लस्ट आणि होता मला लक्षात येईना. हो हो बरोबर आहे. ग्रीड लस्ट बरोबर आहे. ग्रीड लस्ट अँड अँगर. आता पुढे जाऊन पाहू आपण. आता एक स्टोरी टाइम. आपण एक छानशी स्टोरी बघणार आहे. कोणाची स्टोरी माहितीये? वाल्मिकी. येस. तर वाल्मिकी हे कोण होते माहितीये? रामायण लिहिण्याआधी ते कोण होते? एक हे होते ना, चोर होते ना, हंटर होते. हंटर. हो ते एक शिकारी माताजी आणि मी वाल्मिकचा अर्थ सांगू? हो सांग ना. वाल म्हणजे हिल आणि माप म्हणजे अँट. त्याचा अर्थ अँटिल होतो. ओके खूप छान. तर ते होते शिकारी आणि एक मारेकरी. जंगलात जाणाऱ्या म्हणजे डाकू सारखं जंगलात जाणाऱ्याला थांबवून त्यांना लुटायचे आणि कधी कधी मारायचे पण. बरोबर आहे. असे ते काम करायचे आधी रामायण लिहिण्याच्या आधी. तर एकदा काय झालं, त्या जंगलातून नारद मुनी चालले होते. तर त्यांनी काय केलं माहितीये, नारद मुनींना मारण्याचा प्रयत्न केला. मग नारद मुनींनी त्यांना थांबवलं आणि ते काय म्हणाले, मी तुला एकच प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर दे, मग तू ठरव मला मारायचं की नाही ते. मग वाल्मिकी काय म्हणाले, ओके विचारा तुम्ही मला प्रश्न. नारद मुनी काय म्हणाले, तू आता एवढं पाप करतोयस ना, कोणासाठी करतोयस? ते म्हणाले की माझ्या परिवारासाठी, त्यांचं पोट भरण्यासाठी, माझ्या परिवाराचं पालन पोषण करण्यासाठी. मग नारद मुनींनी त्यांना विचारलं की तू असं कर, जाऊन तुझ्या परिवारातील प्रत्येकाला विचार की तू हे पाप करतोयस, तुला माहित आहे ना, तर या तुझ्या पापाचे भागीदार ते बनतील का? घरी जा आणि विचारून ये. मग काय झालं, वाल्मिकी गेले घरी. मग त्यांनी आधी आपल्या मुलाला विचारलं की मुला, पुत्र, प्रिय पुत्र, तू माझ्या पापाचा भागीदार होशील का? तो काय म्हणाला, अजिबात नाही. मग ते गेले आपल्या पत्नीकडे. तिला विचारलं, तू तर माझी अर्धांगिनी आहेस, तू माझ्या पापांची भागीदार होशील का? तिनं काय म्हंटल, अजिबात मी पण नाही म्हणले. मग ते मॅम गेले म्हणजे तू माझ्या पापांना पुढे वाढवशील का? नाही, म्हणजे जे पाप केलेत ना मी, जेव्हा भगवंत काउंट करेल माझी पाप, तेव्हा तू पण त्याची भागीदार होशील का, असा त्याचा अर्थ. अच्छा म्हणजे तू पण त्यात भाग घेशील का? हा, तर आपण माझी पाप सगळ्यांनी समान वाटून घ्यायची. म्हणजे जर पापाची कधी शिक्षाच मिळाली तर माझी शिक्षा सुद्धा तुम्ही वाटून घेणार का, असं तो प्रश्न. मग त्यांनी त्यांच्या बाबांना विचारलं की तुम्ही माझ्या पापांचा भागीदार व्हाल का? ते काय म्हणाले माहितीये? ते नाही म्हणालेच. ते काय म्हणाले, आमचं पोट भरायचं, आम्हाला जेवण मिळते हे महत्वाचं, ते तू कसं आणलेस ते आम्हाला थोडी ठाऊक आहे. जे तू कार्य करतोस त्याचं फळ तूच भोग, आम्हाला का सांगतोयस तू, असं ते म्हणाले. मग त्यांच्या डोक्यात पडला प्रकाश. ते पुन्हा गेले नारद मुनींकडे आणि त्यांनी नारद मुनींना सांगितलं, मी घरी सगळ्यांना विचारलं पण कोणीच माझ्या पापाचं भागीदार व्हायला तयार नाही. त्यांना दिव्य दृष्टी म्हणजे ज्ञान मिळालं. नारद मुनींनी त्यांना ज्ञान दिलं, आशीर्वाद दिला. मग त्यांना जप करण्यास सांगितलं. पण ते ध्यान केंद्रित करू शकत नव्हते. का? तर ते तमोगुणात होते. बरोबर आहे की नाही? लोकांना लुटायचे, मारायचे, तमोगुणात होते. तमोगुणात असल्यामुळे ते ध्यानच केंद्रित करू शकत नव्हते. मग माहितीये नारद मुनींनी त्यांना माताजी एक आयडिया दिले. मी सांगू त्यांनी हा. काय त्यांना रामने म्हणता येत होतं ते काय म्हटले बोलायला?
त्यांनी मरा म्हणायला सांगितलं. मरा, कारण हे मरा. मरा तर म्हणू शकत होते ना, कारण मारत होते लोकांना ते. मग नारद मुनींनी काय सांगितलं, मी एक आयडिया सांगतो. म्हणता येत नव्हतं म्हणून त्यांनी मरा मरा राम म्हणता येत नव्हतं म्हणून त्यांनी मरा मरा म्हणायला सांगितलं. मग मला सांगा बघू, मरा मरा म्हणल्यावर काय होतं? राम एका मध्यभागी राम पण येतं. आता समजा आपण लिहिलं मरा 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 तर आपण मध्ये राम राम पण दिसतं आपल्याला. मग ते आणि प्रोनाउन्सिएशन मध्ये पण येतं. येतं, मरा बरोबर आहे की मरा नाही? मरा मरा. मग अशा प्रकारे त्यांनी ध्यान केंद्रित करणं त्यांना शक्य झालं आणि त्यांनी इतकं छान ध्यान केंद्रित केलं की पहा, त्यांच्या भोवती मुंग्यांचं वारूळ जमा झालं, पण त्यांना त्याचं भानही नव्हतं आणि ते थोर तपस्वी बनले. आणि मग भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना रामायण रचण्याचा संदेश दिला आणि अशा प्रकारे वाल्मिकींनी रामायण रचलं. आता जे मग मी तुम्हाला बोललेलं ना की वाल्मिकीचा अर्थ अँटील होतो. तेच म्हंटल होतं, तू सांगितलं होतं. तर त्यांनी तमोगुणातून शुद्ध सत्वगुणापर्यंतचा त्यांचा हा प्रवास होता. तर आपण कोणत्याही गुणात असो, आपल्या मनावर अवलंबून असतं की आपण दुसऱ्या शुद्ध सत्वगुणाकडे प्रवास करणार आहोत की नाहीये. आता पहा, कोणाला वाटतं हा मोबाईल हाच खरा आनंद आहे आणि मोबाईल मिळाल्यावर ते खूप आनंद होतात आणि तेच लोक मोबाईलला काही झालं की खूप दुःखी होतात, बरोबर आहे की नाही? त्यांचा जीव पूर्ण एक ऍड आली होती मध्ये टीव्हीवर, त्यात ऍपलचा त्यांचा मोबाईल तुटला आणि समोर त्यांचे जे वडील होते ते खाली पडून गेले. तर ते एवढे रडले आणि मग सगळ्या लोकांनी विचारलं, अरे आता बस कर, तुझ्या वडिलांचं सगळं झालं, आता तू रडू नको. तो म्हणतो की मी माझ्या वडिलांसाठी नाही, माझ्या फोन. ओ माय गॉड. आणि आम्हाला माहितच नाही, कारण तुम्हाला माहितीये आम्ही टीव्हीच नाही बघत. आम्ही पण बघतो, पण दिवसातनं फक्त 2 तास. आम्ही आठवड्यातनं 2 तास बघतो. माताजी मी फक्त मी कमीत कमी 2 तास बघतो. माझा मुलगाही 24 नाही बघत तासामधून. टीव्ही, माहितीये, मी त्यालाही टीव्ही नाही बघू देत. आम्ही फक्त सॅटर्डे आणि फ्रायडेला आणि सॅटर्डेला थोडा वेळ टीव्ही बघतो आणि बाकीचा वेळ तो अजिबात टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल कोणतीच गोष्ट वापरत नाही. मॅम, तुम्हाला माहितीये माझे वडील कधी कधी माझ्या छोट्या भावांना म्हणतात ना की टीव्ही नका बघू, तर ते सर्वजण लॅपटॉप बघतात. ते म्हणतात की लॅपटॉप पाहायला थोडे सांगितलं. तेच लॅपटॉप मग मी त्याला मोबाईल म्हणून मी त्याला कोणतंच गॅजेट देत नाही. आता पहा, लॉक नाही, मी त्याचं तसं रुटीनच सेट केलाय की आपण गप्पा मारायचा. आणि मग मी आर्ट क्लासेस घेते ना, तो माझ्यासोबत आर्ट क्लास मध्ये येतो. मॅम, तुम्ही कुठे बाहेर राहतात? मी मेलबर्नला असते. ऑस्ट्रेलिया. पण सध्या मी सुट्टीसाठी इंडियात आलेली आहे. तर पहा, आता आपण कंटिन्यू करू, गप्पा आपण क्लास झाल्यानंतर मारू, ठीक आहे? तर आता पहा, कोणाला BMW, ऑडी अशा मोठ्या मोठ्या कार घेण्यामध्ये आनंद असतो आणि तीच गाडी समजा एखादा तिचा ऍक्सिडेंट झाला, त्यांना खूप दुःख होतं, कारण त्यांचा आनंद हा भौतिक आनंद असतो ना. आता पहा, मोठं घरामध्ये त्यांना खरा आनंद असतो, पण समजा काही प्राकृतिक अडचणी आल्या, म्हणजे पूर आलं, भूकंप झाला किंवा वादळ आलं, तर तेच घर जेव्हा तुटतं ना, तेव्हा त्यांना खूप दुःख होतं त्याचं. पण खरा आनंद कशात आहे, कोणी सांगू शकतं? खरा आनंद काय आहे, कोणी सांगू? महामंत्राचा. भगवंत म्हणजे खरा आनंद आहे. हे पहा, आपले श्री श्री राधा गोविंद. गुरूंची सेवा करणं म्हणजे खरा आनंद आहे. गुरूंच्या चरणांची सेवा करणं म्हणजे खरा आनंद आहे. पहा, भक्तीच्या सेवा करणं म्हणजे खरा आनंद आहे आणि भगवद्गीता वाचणं म्हणजे खरा आनंद आहे आणि भगवंताचं नामस्मरण करणं, जप करणं, भक्तीच्या 9 सेवा करणं म्हणजे खरा आनंद आहे. बरोबर आहे की नाही? झाल्यानंतर तुम्हाला एक इंटरव्ह्यू दाखवायचा मला, तुम्हाला फक्त 4 मिनिट्स आहे. हे सगळं संपल्यानंतर दाखवू का? ओके ओके, आपण बघू सगळं संपल्यानंतर. मग आता आपण काय काय शिकलो आज? भौतिक प्रकृतीचे 3 प्रकार कोणते आहेत बरं? सांगायचं? कोणते? मोड्स ऑफ मटेरियल नेचर ना, हे काय म्हणतात, गुण ना? हो, गुण. सत्वगुण आणि मग ब्रह्मसत्व गुण, मग तमगुण आणि रजोगुण. नाही, पहा, भौतिक प्रकृतीचे 3च प्रकार आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण. पण आपल्याला या तिन्हींनाही सरून शुद्ध सत्वगुणाकडे प्रवेश करायचा आहे. आणि विचारायचं मला,
शुद्ध सत्वगुण कोण धरतं? शुद्ध सत्वगुण म्हणजे आता समजा आपले जे तमगुण, रजगुण आणि सत्वगुण आहे हे कोणीतरी धरून ठेवलंय ना. हा, तर शुद्ध सत्वगुण हे भगवंतांकडे असतं. कारण हे पहा, या दोरीपासून, या मायेपासून सरून आपण इथे पोहोचलो. इथे दिसतंय कोण आहेत? हो, श्रीकृष्ण. श्रीकृष्ण. हा, आणि त्या श्लोकामध्येही आपण पाहिलं होतं की ब्रह्मणाकडे आपला प्रवास सुरू होतो. मग भगवान प्राप्तीचे टप्पे काय होते? ब्रह्मण, परमात्मा आणि भगवान. तर आपण आधी ब्रह्मणामध्ये पोहोचतो, मग परमात्म्याकडे पोहोचतो आणि मग शेवटी भगवंतांकडे पोहोचतो. माताजी, मला एक डाऊट होता. हा, बोल ना. माताजी, जसं की तुम्ही म्हटले की तो सत्वगुणच्या वरती असतो तो ब्रह्मसत्वगुण. हा, शुद्ध सत्वगुण. शुद्ध सत्वगुण तो आपल्याला बनवायला लागतो का तो गुण? म्हणजे हे 3 गुण मायेने कंट्रोल केलेले असतात ना, तर आपल्याला मायेला सरून त्याच्या पलीकडे जावं लागतं. आणि आपण पाहिलं होतं आधीच्या श्लोकांमध्ये, त्याच्या पलीकडे आपण कसं जातो? भक्तीच्या नवसेवा करून, हा, भगवंताचं नामस्मरण करून, त्यांची सेवा करून. मग तसंच या तिन्ही कोण कंट्रोल करतं? ते भगवंत कंट्रोल करतात. आणि या 3 गुणांना सरून, मायेला सरून आपल्याला त्याच्या पुढे जायचंय, तेव्हा आपण शुद्ध सत्वगुणात प्रवेश करतो. कळलं बरोबर. मला. थँक्यू. कळलं? हरे कृष्ण. हरे कृष्णा. आता पहा पुढे आहे मायेचे 3 प्रकार. लस्ट, अँगर आणि ग्रीड. काम, क्रोध आणि लोभ. आणि आता पुढे तर चैतन्य चरितामृतामधला मंत्र कोणता होता? हरे नमः हरे नमः हरे नमैव केवलम कलौ नास्ते एव नास्ते एव नास्ते एव गतिर अन्यथा. म्हणजे भगवंतांचं नामस्मरण करण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही, दुसरा कोणताच मार्ग नाही आणि दुसरा कोणताच मार्ग नाही. मॅम, मी एकदा माझं ड्रॉइंग दाखवू का परत सगळ्यांना? हो, आपण आता संपलं, एक 4च स्लाइड राहिले आणि मग हे 4 स्लाइड संपले की आपण पुन्हा एकदा सगळ्यांचे ड्रॉइंग बघू. ठीक आहे? या कलयुगातील मॅम, तुम्ही ना vote करा कोणची ड्रॉइंग सगळ्यात छान झाली. ठीक आहे? हो हो, चालेल. आणि आता कोण वाचेल हे? तोपर्यंत मी तुम्हाला मॅम, मी अटेंडन्स शेअर करते. हो, खूप या कलियुगातील मोक्षात कोणी वाचत आहे? वाचू दे त्यांना. एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या नावाचा पवित्र जप करणे. इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही आणि इतर कोणताही मार्ग नाही. हरे कृष्ण माते. हरे कृष्ण हिमांशू, खूप छान. आता एकच मिनिट द्या, मी तुम्हाला अटेंडन्स लिंक शेअर करते. Yes. आणि तुम्हाला हे पण विसरू नका हा, कोण एकादशीला कोण श्लोक म्हणणार आहे तर तुम्हाला मला मेसेज करायचं. आला मेसेज? पहा, चॅट बॉक्स मध्ये मेसेज आलाय. मी माताजी, डेट 15 मॅम, ते परत विचारते लॉग इन करायचं का न्यू टू दिस साइट? हो, तुम्हाला करावं लागेल ना तुमचा माताजी, वेदान एक तर दुसऱ्या डिव्हाइस मध्ये पहिल्या वेळेस साइज ओपन केली असणार नाही. तू अकाउंट याच डिव्हाइस मध्ये. ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल नंतर डिस्कस करू. ठीक आहे? आता आपल्याला आपली शैली ओळखायची आहे की आपण कोणत्या गुणात आहे, सत्वगुणात, रजगुणात की तमगुणात. मग आपण शुद्ध सत्वगुणात कसं प्रवेश करणार हे आपल्याला ठरवायचं आहे. तर आता पहा, हे काय आहे? व्हॉट इज गिगो? गिगो म्हणजे काय बरं? गार्बेज इन आणि गार्बेज आउट. पहा, द क्वालिटी ऑफ इन्फॉर्मेशन कमिंग आउट कॅन नॉट बी बेटर दॅन क्वालिटी ऑफ इन्फॉर्मेशन दॅट वेंट इन. तर आपल्याला हे आयटी मधलं एक आयटी आणि मॅथमॅटिक्स मधलं एक सूत्र आहे जिथे यूज केलं जातं गिगो म्हणून. गार्बेजचा वापर करून म्हणजे कचऱ्याचा वापर करून सुद्धा तिथे गोष्टी निर्माण केल्या जातात आणि त्यांच्या क्वालिटीमध्ये हा, आणि त्यांच्या क्वालिटीमध्ये तर ऑब्विसली फरक असतोच. आता पहा, गुड स्टफ इन, गुड स्टफ आउट. गार्बेज इन, गार्बेज आउट आपण शिकलो होतो तसं आपण काय, गुड इन अँड गुड आउट. म्हणजे आपल्याला चांगल्याच गोष्टी आत्मसात करायच्या आहेत आणि चांगल्याच गोष्टी सगळ्यांमध्ये पसरवायच्या आहेत. बरोबर आहे? मॅम, याचं असं पण होतं ना, गीता इन, गीता आउट.
येस होतं असंही. खूप छान. खराब होईल. ठीक आहे, आता पुढे पहा. आता सगळ्यांनी मिळून एकदा हरे कृष्ण महामंत्राचा जप करा बरं. आणि आपण एकदा म्हणू हरे कृष्ण महामंत्र आणि मी प्रार्थना म्हणून रेकॉर्डिंग थांबवते. मग आपण चित्र वगैरे सगळी पाहू. ओके. ओके हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानां पावनेषु वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. आता मी रेकॉर्डिंग स्टॉप करते.